नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 13 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळ राज्यातील सर्वच 20 लोकसभा जागांवर मतदान होईल. कर्नाटकमधील 14, राजस्थानमधील 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8, मध्य प्रदेश 7, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3, तर त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींपासून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य निवडणूक यंत्रात बंद होईल. हवामान विभागाने रायगडसह मुंबई, ठाणे या जिल्ह्यांना पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 27 ते 29 एप्रिल दरम्यान 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या झळा बसतील. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. रायगड, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये चक्रीय वाद विरोधी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे 27 आणि 28 एप्रिल या 2 दिवसात तापमानात वाढ होईल, अशी माहिती हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली. मुंबईसाठी दुसऱ्यांदा हा इशारा देण्यात आला असून याआधी 15 आणि 16 एप्रिल रोजी महामुंबईमध्ये अनेक ठिकाणी तापमानामध्ये वाढ जाणवली होती, तर नवी मुंबईमध्ये पारा 41च्या पार पोहोचला होता. प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईजवळ अँटीसायक्लोन तयार होत असून त्यामुळे वाऱ्याचा प्रवाह बदलेल. अरबी समुद्रातून येणारे वारे सेट होऊ शकणार नाहीत आणि ईशान्येकडील वाऱ्यांचा प्रवाह पश्चिमेकडे सरकतील. त्यामुळे तापमानात वाढ होईल. मात्र या दरम्यान वाऱ्याच्या पॅटर्नमध्ये काही बदल झाल्यास उष्णतेची लाट येणार नाही. हवामानातील बदलामुळे हवामानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे, त्यामुळे काळजी घ्यावी असे सांगितले आहे. चौदा वर्षांच्या मुलीवर तिच्या सावत्र बापाने बलात्कार केल्याची घटना घडली असून याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मागील 4 वर्षांपासून हा नराधम बाप या पीडितेवर अत्याचार करत होता. विशेष म्हणजे अत्याचार करणारा बाप पेशाने वकील आहे. शाळेतील शिक्षिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी केलेल्या चौकशीमध्ये 42 वर्षीय व्यक्ती हा वकील असून त्याने खारघर येथील सेक्टर 19 येथील एका सोसायटीमध्ये आणि कामोठे येथील सेक्टर 18 मधील एका सोसायटीमध्ये राहत असताना मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले. संशयित आरोपी हा मुलीची आई घराबाहेर गेल्यावर अत्याचार करत असल्याचे पीडित मुलीने शिक्षिकेला सांगितले. हे प्रकरण बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आणण्यात आले. समितीच्या विधी सल्ल्यानंतर हे प्रकरण खारघर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. JEE परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगुगाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील 12वी विज्ञान शाखेमध्ये शिकत असलेला आदित्य आनंद कुलकर्णी हा 97.72% गुण मिळवून यशस्वी झाला आणि ॲडव्हान्स परीक्षेकरिता पात्र ठरला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आदित्यचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉ. ST गडदे, प्राचार्य प्रशांत मोरे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे तसेच आनंद कुलकर्णी उपस्थित होते. आदित्य हा CKT कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आनंद कुलकर्णी आणि अंजली कुलकर्णी यांचा सुपुत्र आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज पेण नगरपालिकेच्या मैदानावर होणार आहे. या सभेला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार रविशेठ पाटील, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, दापोलीचे आमदार योगेश कदम,
महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, उरणचे आमदार महेश पालधी, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महायुतीचे समन्वयक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील तिसऱ्यांदा निवडणूक लढवणारे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांचा खालापूर तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा झाला. टाकळी येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा प्रचार सुरू झाला. टाकळी, सासगाव, ढेकू, होणाड, अत्तकरगाव त्याचप्रमाणे विविध आदिवासी पाड्यांवरील बारणे यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील, जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनीताई पाटील, माजी सरपंच संदीप पाटील, सुनील सुखदरे, अजित देशमुख तसेच खोपोली शहरातील महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून येणार आहेत. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती निश्चित मतदार देतील याबाबत अजिबात शंका नाही. विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी श्रीरंग बारणे हॅट्रिक मारतीलच असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा भाजपचे नेते नरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून आणण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष एक दिलाने अहोरात्र काम करत आहेत, असा विश्वास राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे अध्यक्ष सुधाकर घारे यांनी खोपोलीमध्ये व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचाराबाबतचा आढावा बैठक लायन सभागृहात झाली. यावेळी व्यासपीठावर उमेदवार श्रीरंग बारणे, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, शिवसेना नेते विजय भाऊ पाटील, खोपोली शहराध्यक्ष मनीष यादव, महिला शहर अध्यक्ष वैशाली जाधव, माजी नगरसेवक मंगेश दळवी, महादू जाधव, रमेश जाधव, सुरेखा खेडकर यांच्यासह महायुतीतील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. उरण तालुक्यातील चिरनेर तिघाटी या नियमित वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यालगतच्या नाल्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने चिरनेर परिसरात खळबळ उडाली आहे. उरण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या अज्ञात महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिरनेर दिघाटी या वर्दळीच्या मार्गावर रस्त्याच्या कडेला दुर्गंधी येत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. या नागरिकांनी हा दुर्गंध कुठून येत आहे याची पाहणी केली असता एक महिला मृत अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती उरण पोलिसांना तात्काळ देण्यात आली. उरण पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. दरम्यान या महिलेने आत्महत्या केली की तिचा खून झाला याचा छडा लावण्यासाठी उरण पोलिसांचे पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली आहे. गरीब, कष्टकरी आदिवासी लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीलाच मतदान करा असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. ते जाहीर सभा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप आणि मित्रपक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघाची जाहीर सभा आणि आपटा ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा पक्षप्रवेश सोहळा आपटा येथील पाटील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या सभेला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालधी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी आपटा गावातील पंचायत समितीच्या माजी सदस्य तनुजा टेंबे, ॲडव्होकेट संजय टेंबे, आपटा ग्रामपंचायतीचे सरपंच मयूर शेलार, सदस्य गीता देशमुख, पांडुरंग लेंगवे, दामू मांडे, कीर्ती कदम, निकिता भोईर यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. ONGC उरण प्लांटने जैन पीटी आणि NGO सिटीजन्स असोसिएशन
फॉर चाइल्ड राईट्स या संयुक्त विद्यमाने उरणच्या जवळपासच्या गावातील मुलांसाठी अलबत्त्या गलबत्त्या हा प्रसिद्ध मराठी नाटकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ईडी प्लांट मॅनेजर सुभोजित बोस, CGM सपोर्ट मॅनेजर अशोक बाबू, GM इंचार्ज HR ER श्रीमती भावना आठवले, स्थानिक संस्था शाळांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ONGC गेटपासून JNPT सभागृहाकडे जाणाऱ्या बसेसना हिरवा झेंडा दाखवला. या उपक्रमाचे ग्रामस्थ, मुले, शिक्षक आणि पालकांनी भरभरून कौतुक केले. नाटकातील कलाकारांचेही शेवटी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.